माहेराची संकल्पना किती प्रिय असते ना स्त्रियांना. म्हणजे नवविवाहित असू दे किंवा लग्नाला 50शी चे वर्ष गाठले जरी असले तरी माहेर ही संकल्पना प्रत्येक स्त्रियाला फार जवळची आणि फार मनापासून भिनलेली असते. त्यांना माहेरची आठवण म्हटलं किंवा माहेर म्हटलं की जरा म्हणजे उत्स्फूर्त आनंद त्यांच्या मनात येतो. माहेराचा अर्थ असं की विवाहित स्त्रियांची 2 घरे असतात. एक घर ते जिथे आपण राहतो आपल्या पतीसोबत, आपल्या सासू-सासऱ्यांसोबत, मग परत जर जॉईंट फॅमिली असेल तर अजून इतर आपले इन-लॉज म्हणजे सासरकडचं एक घर. आणि एक घर असतं जिथे आपण वाढलो असतो, लहानाचे मोठे झालो असतो. तिथे आपले आई-बाबा अजूनही राहतात. आई-बाबांचं घर. संभाव्य म्हणजे अशा नॉर्मल भाषेत सांगितलं तर आई-बाबांचं घर. आता माहेराचा अर्थ हेच आहे. पण मला असं वाटतं पर्टिक्युलरली की माहेर एक जागा नसूच शकते. माझ्यासाठी माहेर ही एक फिलिंग आहे आणि माहेर ही एक व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीमध्ये मला ती ऊब मिळाली, ती माया मिळाली, तो व्यक्ती माझं माहेर. बरं, मग माहेर फक्त स्त्रियांचं असतं का? तर नदीला माहेर आहे का? ही संकल्पना, हा प्रश्न जेव्हा गदिमांना पडतो तेव्हा गदिमा याचं उत्तर कसं शोधतात किंवा त्यांना काय वाटतं, त्यांना काय सुचतं नदीबद्दल आणि नदीच्या माहेराबद्दल, ही आपली आजची कविता आहे. कविताचं नाव आहे माहेर आणि कविता आहे माडगुळकरांची, गदिमांची. नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपल्या युट्यूब चॅनल पीस आउट प्रतीक्षामध्ये मनस्वी स्वागत. आणि आज पावसाळा आणि माहेर याची अशी एक मस्त सरमिसळ असलेली कविता मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. मला फार आवडते आणि माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट कविता आहे माहेर, गदिमा. चला बघूया. माहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. ती सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्याचे चेले. नदी माहेराशी जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन. नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा. पान्हा फुटतो डोंगरा आणि येते पावसाळा. नदीला माहेर असते का, असा प्रश्न खरं तर आपल्यासारख्या सामान्य बुद्धिजीवींना येतही नसावा कधी. जे कोणाच्या विचारातही आलं नसेल की नदीला माहेर असते का. पण नदी आहे, नदीला आपण माता समान पूजतो, म्हणजेच नदीला स्त्रीत्व आहे. मग नदीला स्त्रीत्व आहे म्हणजे नदीला माहेर असेल. मग नदीचं माहेर काय, तिचं माहेर काय, तिचं घर काय? तर डोंगर, जिथे तिला जायची अनंत आस आसुसलेली असते आणि तिथे ती जायला वाफेचे रूप घेते, वाऱ्यासोबत तरंगत जाते. आणि मग हे सगळं प्रवास बघून डोंगराला पान्हा फुटतो आणि आपल्यासाठी येतो पावसाळा. आता पावसाळ्याने माहेरची ही सरमिसळ इतकी विलक्षण आहे आणि इतकी नवीन आहे की हे फक्त गदिमांना सुचू शकतं. अजूनही मत आहे की माहेर ही जागा नसून व्यक्ती असू शकतो. माझ्यासाठी माझं माहेर एक व्यक्तीच आहे. जसं गदिमांनी लिहिलं आहे की सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तसं सासर, मला असं वाटतं की तिथे सागर म्हणजे नदीचे सासर असावं. सासरमध्ये कितीही वैभव, ऐश्वर्य आणि काय लवाजमा जरी असला तरी स्त्रीला माहेर ही जी संकल्पना आहे ती फारच प्रिय असते. स्त्रियांसाठी जी माहेरची ओढ आहे ती अत्यंत विलक्षण असते. त्या कायमच अशा उत्सुक असतात आणि आतुर असतात. त्यांना माहेरी जायला फारच आवडतं. तुम्हाला माहितीये, माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. मला असं वाटतं की स्त्रियांना वारंवार माहेरी जायची इच्छा का होत असेल. मला असं वाटतं की त्यांना त्यांचं बालपण, ज्या घरात ज्या लोकांसोबत त्यांनी काढलंय, ज्या लोकांमध्ये त्या राहिल्या त्यांच्या बालपणात, ते बालपण परत परत जगता यावं म्हणून स्त्रियांना माहेरी जावं असं वाटत असेल. आणि गदिमांनी लिटरली तेच म्हटलं या कवितेत की नदीचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या डोंगरावर तिला जायची प्रचंड इच्छा असते. तिथनं तिचं उगम होते
त्या उगमस्थानी तिला जायची इच्छा असते आणि जिथे तिला तान्ह बाळ म्हणून वावरता येतं, राणोवनी भटकता येतं, अशा एका जिथे आपल्याला परत लहान होता येतं, अशा ठिकाणी प्रत्येक स्त्रीला जावंसं वाटतं आणि त्या जागेला आपण माहेर म्हणतो. पावसाळ्याच्या या सुरुवाती पर्वावर पावसाळा आणि नदीचे माहेर असण्याचे जे सरमिसळ आहे, जी आपल्याला गदिमांनी आता सांगितली, ही कविता माझी खरंच म्हणजे ॲब्सोल्यूट फेव्हरेट कविता आहे आणि जी आज मी तुमच्यासमोर सादर करून दाखवली. ही कविता तुम्हाला म्हणजे हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि इतर अशा कुठल्या कविता ज्या तुम्हाला वाचायला आवडतील तेही मला सांगा. आणि आपण भेटूयात परत एका अशाच अमेझिंग कवितासोबत एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कळावे लव असावा. धन्यवाद.